उंचाडा गावातील पाणी पुरवठा सुरळीत करून दूषित पाण्याच्या व स्वच्छतेच्या समस्येवर उपाययोजना करा, गावातील नागरिकांची मागणी। हदगाव तालुक्यातील उंचाडा गावातील पाणी पुरवठ्याची विहीर सध्या पूर्णपणे गाळाने भरलेली असून विहिरीमध्ये सुद्धा घाण दिसत आहे। या गंभीर समस्येकडे संबंधित ग्रामसेवकांकडून हलगर्जीपणा होत असल्याचे दिसून येत आहे। ग्रामस्थांनी याबाबत वारंवार विचारणा करूनही ग्रामसेवकांकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत, असे नागरिकांनी सांगितले आहे। गावाच्या बाजूने कयाधू नदी जात असतानाही आज गावातील नागरिकांना पाण्यासाठी त्रस्त व्हावे लागत आहे। अजून उन्हाळा पूर्णपणे सुरू झालेला नसतानाही गावात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे। तसेच सध्या नळाला येणारे पाणी दूषित स्वरूपाचे असल्याची ग्रामस्थांची तक्रार असून त्यामुळे गावामध्ये रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे। ही बाब नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत गंभीर आहे। गावातील महिला व वृद्ध सर्वसामान्य नागरिकांना पाण्यासाठी मोठी भटकंती करावी लागत असून प्रशासनाकडून याकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नाही। त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। तसेच गावातील अनेक ठिकाणी नाल्या पूर्णपणे गाळाने बुजलेल्या असून साफसफाईच्या अभावामुळे गावात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे। यामुळे दुर्गंधी पसरत असून नागरिकांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण होत आहे। या समस्येकडेही तातडीने लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे। म्हणून आपणास नम्र विनंती करण्यात येते की उंचाडा गावातील पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी तात्काळ उपाययोजना करून विहिरीतील गाळ काढणे, स्वच्छ पाण्याचा पुरवठा सुरू करणे, तसेच दूषित पाण्याच्या समस्येवर आणि गावातील नाल्यांची साफसफाई करण्याबाबत तातडीने कारवाई करावी, असे गावातील नागरिकांची अपेक्षा आहे। गजानन नथुराम निलेवार, राहणार उंचाडा, तालुका हदगाव, जिल्हा नांदेड। युवा राज्य न्यूज 24 लाईव्ह यांची उंचाडा येथे भेट झालेली आहे आणि त्यांनी वेगवेगळ्या संदर्भामध्ये गाववाल्याची अडचण कुठे कुठे आहे, पाणी व्यवस्था कशी आहे, नळ योजना कशी आहे, शाळेची परिस्थिती कशी आहे, नाली बांधकामची परिस्थिती कशी आहे, नाल्या गाळल्यात त्याची परिस्थिती कशी आहे आणि वेगवेगळे आरोग्याचे विषय असतील आणि सगळ्या समस्या कोणकोणत्या असतील, शेतकऱ्याचे काही प्रश्न असतील, आणि संपूर्ण प्रश्न सुटलेत का यांच्यासाठी ते उंचाड्याला भेट देत आहेत। तरी कोणाला गावाला समस्या मांडायची असेल, नाली बांधकामाची खूप परिस्थिती वाईट आहे। आज आत्ता आपण परिस्थिती पाहिली मातंग समाजाच्या तिथं दलित वस्तीमध्ये नुसता विकास झालाच नाही, नुसता कागदावर विकास होत आहे। तरी आमची न्यूज शासनापर्यंत पोहोचण्याची यावी। विहीर गाळली, दूषित पाणी आहे, काही लोकांना फिल्टरचं पाणी घडती न घडती, स्वयंपाकाला पाणी वापरायचं आहे, बाकी गावात सगळं दूषित पाणी आहे, स्वयंपाकाला पाणी वापरता येत नाही फिल्टरचं। तर त्याच्यामुळे ते विहिरीचं काम तात्काळ करण्यात यावं आणि सगळी शासनानं समस्या आमच्या मिटवाव्या ही नम्र विनंती। सर्वप्रथम आपल्या न्यूज चॅनलतर्फे समजा आम्ही गाववाल्यातर्फे समजा आपले आभार व्यक्त करतो की तुम्ही आमच्या गावाची दखल घेण्यासाठी इथे आलेले आहात। आज आमच्या गावाच्या तिन्ही बाजूने समजा कयाधू नदीचा वेढा घातलेला आहे। वेढा घातलेला असूनही गावामध्ये आजच्याच कंडिशनला उन्हाळा अजून लागला नाही पाहिजे तसा, तर आज पाणी टंचाई जाणवते। पूर्णपणे विहीर अशी गाळाने माखलेली आहे। गावामध्ये कुठेच नाली नाही, पूर्ण रस्त्यावर पाणी येते, लोकांच्या घरामध्ये पाणी जाते। आज जर गावामध्ये पाणी फिल्टरचं नसलं असतं तर गावामध्ये डेंग्यूची साथ पसरली असते। याला कोण जबाबदार आहे? संबंधित ग्रामसेवक गावामध्ये लक्ष द्यायला तयार नाही। गावामध्ये निधी आलेला आहे, 15 वित्त आयोगाचा जवळपास 6 ते 7 लाख रुपये निधी आलेला आहे। निधी गेला कुठे? या 2 महिन्यामध्ये निधी जमा झालेला आहे ग्रामपंचायतच्या खात्यामध्ये। हा निधी गेला कुठे ह्या जाब विचारण्यासाठी ग्रामसभासुद्धा एकही आतापर्यंत या 5 वर्षामध्ये एकही ग्रामसभा नाही झालेली आहे। आरोग्याशी हे लोक खेळत आहेत, याला जबाबदार कोण? यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, अन्यथा या 5 ते 6 दिवसामध्ये जर नदीचा गाळ उपटण्यासाठी जर यांनी पावले उचलली नाही तर येणाऱ्या पुढच्या सोमवारी ग्रामपंचायतला आम्ही ग्रामस्थांच्या वतीने टाळे ठोकणार आहोत। उंचाड्यामध्ये 2 दिवसाआड 3 दिवसाआड पाणी आहे। आमच्या गावाला नदी आहे चौकून, तर 3 दिवसाआड काय येते हे विचारायचं आम्हाला, काही बोलायचं। ग्रामपंचायत कार्यालय उंचाडा ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर बघा, हे तुम्हाला दाखवतो मी। पाण्याचा वार त्याच्यामध्ये किती घाण साचलेली आहे तुम्ही दाखवा तुमच्या माध्यमातून। याला जबाबदार कोण आहे? 100% ग्रामसेवकवर कारवाई झाली पाहिजे। गावाला पूर्ण भेटीत धरत आहेत। गावामध्ये पाणी 8 दिवसाला पाणी येत आहे। आज अर्ध्या गावाला पाणी नाही, वाड्यावर पाणी पोहोचत नाही आज नळामध्ये।